मित्रांनो, ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राइब करा। तर या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत। मित्रांनो, हॉल तिकीट संदर्भात, ग्राउंड हॉल तिकीट वेळापत्रक संदर्भात आणि मित्रांनो जी काही अपडेट महत्त्वाची आलेली आहे तर ती अपडेट म्हणजे मित्रांनो ज्यांनी डबल फॉर्म भरलेले तर त्यांचे फॉर्म आज रोजी मित्रांनो बाद होतील, ते फॉर्म मित्रांनो रद्द होतील, त्या बाबतीत अपडेट काय, तर संपूर्ण माहिती डिटेलमध्ये मी तुम्हाला देणार आहे। दोन अपडेट डिटेलमध्ये देणार आहे। हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे सर्वच विद्यार्थ्यांसाठी, त्यामुळे न स्किप करता शेवटपर्यंत पहा। जर का चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉन पण प्रेस करा। तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर बघा, सर्वप्रथम तर तुम्हाला वयोमर्यादा संदर्भात एक मुद्दा क्लिअर करून द्यायचा आहे। मित्रांनो, आतापर्यंत वयोमर्यादा वाढण्यासंदर्भात कुठलाही निर्णय नाही आहे। विद्यार्थ्यांनी केस केली आहे, त्याच्यावरती निकाल व्हायचा बाकी आहे, त्याची पण तारीख पुढे सरकत चालली आहे। तर निर्णय अजून झालेला नाही आहे। निर्णय झाला की मग त्याच्यानंतर कळेल की वयोमर्यादा वाढून दिलेली किंवा काय। तर मित्रांनो अजून निर्णय झालेला नाही आहे, त्याच्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सर त्या कोर्टाच्या केसचं काय झालं, त्याचं काहीच झालं नाही। तुमचं पण जर मित्रांनो वयोमर्यादा वाढून दिली नाही तर काहीच होणार नाही आहे, त्याच्यामुळे लक्षात घ्या, या गोष्टीला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आता तुम्हाला जे काही काम करायचं असेल ते तुम्ही करू शकतात, कारण निर्णयच अजून झालेला नाही आहे। त्याच्यामुळे तुम्हाला काय सांगणार आहे मित्रांनो या ठिकाणी, तर लक्षात घ्या, निर्णय झालेला नाही आहे, निर्णय बाकी आहे। झाले की ती अपडेट तुम्हाला देतो मी वयोमर्यादा वाढण्यासंदर्भात, ठीक आहे, ती गोष्ट पेंडिंग आहे। आता महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो बघा, ज्यांनी डबल फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी अपडेट अशी होती की मित्रांनो डबल फॉर्म आज रोजी एक मित्रांनो बातमी समोर आलेली होती की 23 एप्रिल 2024 रोजी मित्रांनो या ठिकाणी ज्या पण विद्यार्थ्यांनी एकापेक्षा जास्त अर्ज भरलेले असतील त्यांचे फॉर्म बाद होतील मित्रांनो, अशी एक अपडेट मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध केली जाते। आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललेलो होतो। तर आज 23 तारीख आलेली आहे आणि आज त्यांनी जेवढ्या पण विद्यार्थ्यांनी अर्ज या ठिकाणी भरलेले असतील डबल एकापेक्षा जास्त तर त्यांचे फॉर्म बाद होतील का। तर मित्रांनो बघा, पहिली गोष्ट तर शासनाने सांगितलेलं नव्हतं की तुम्ही डबल फॉर्म भरू शकता म्हणून, विद्यार्थ्यांनी स्वतःच्या रिस्कवरती डबल फॉर्म भरलेले आहेत। आणि तिथं मित्रांनो लक्षात घ्या, इथं जर स्वतःच्या रिस्कवरती त्यांनी फॉर्म भरलेले आहे म्हणजे मित्रांनो ते रद्द बी झाले तर त्यांना मित्रांनो त्याच्याशी काही फरक पडणार नाही हे लक्षात घ्या। आणि ऑलरेडी मी तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो लक्षात आणून देतो की बघा, कोणी किती फॉर्म भरू द्या मित्रांनो लक्षात घ्या, पहिली गोष्ट तर लक्षात घ्या, बायोमेट्रिक जर मित्रांनो लावण्यात आलेलं आहे याचा अर्थ मित्रांनो तिथंच कळून जातं की या विद्यार्थ्यांनी किती फॉर्म भरलेले आहे आणि संपूर्ण विषय तिथं सॉल्व्ह होऊन जातो मित्रांनो। डायरेक्टली तिथून तो विद्यार्थी अपात्र होईल मित्रांनो। बायोमेट्रिकमध्ये जर सापडला की याने एकापेक्षा जास्त फॉर्म भरलेले आहे तो विद्यार्थी डायरेक्ट तिथून अपात्र करून बाहेर पाठवला जाईल मित्रांनो। म्हणजे मित्रांनो फॉर्म जरी रद्द नाही झाला तरी इथं तो विद्यार्थी फसतोय। फॉर्म रद्द होईल किंवा नाही मित्रांनो याच्यापेक्षा लक्ष न देता तुम्हाला बायोमेट्रिकवरती लक्ष ठेवायचं आहे। फॉर्मबद्दल तर मित्रांनो जी काही अपडेट समोर आलेली होती की आज रोजी त्यांचे फॉर्म रद्द होतील म्हणून मित्रांनो, तर ती एक मित्रांनो फेक अपडेट होती। तर मित्रांनो ती एडिट करून प्रसिद्ध केलेली माहिती होती। तर लक्षात घ्या, फॉर्म रद्द झाले नाही झाले तरी ज्यांनी डबल भरलेले ते फसणारच मित्रांनो, डबल फॉर्म भरणारे फसणारच मित्रांनो। एक तर मित्रांनो फॉर्म रद्द होण्यासंदर्भात अपडेट आहे आणि दुसरी म्हणजे मित्रांनो बायोमेट्रिक अपडेट आहे। बायोमेट्रिकमुळे ते विद्यार्थी तिथंच फसतील मित्रांनो आणि ऑलरेडी बाद होतील, त्याच्यामुळे काळजी करण्यासारखं काही नाही आहे। आता ग्राउंड वेळापत्रक अपडेट काय मित्रांनो, तर लक्षात घ्या, ग्राउंड वेळापत्रक, ग्राउंड तुमचं कधीपासून होणार आहे मित्रांनो तेच तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। पाहू शकतात की मित्रांनो जून महिन्यामध्ये, लक्षात घ्या जून महिन्यामध्ये म्हणजे जून अखेरीस मित्रांनो इलेक्शन सध्या सुरू आहे आणि त्याच्यामुळे तुमचं ग्राउंड जून अखेरपर्यंत म्हणजे मित्रांनो मे जून नंतरच तुमचं ग्राउंड होणार आहे, लक्षात घ्या। आणि याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा हा होता की सर मग आमचं ग्राउंड होणार आहे, मग आमचं हॉल तिकीट कधीपर्यंत येईल, वेळापत्रक अपडेट काय आहे। जर तुमचं ग्राउंड मित्रांनो समजा लक्षात घ्या 1 जूनला जर कधी घ्यायचं आहे, लक्षात घ्या एक तुम्हाला उदाहरण देतोय, तर तुमचं हॉल तिकीट मित्रांनो किती तारखेला येणार मित्रांनो 27 ते 28 मे रोजी। म्हणजे एक सांगण्याचा मुद्दा असा होता की 3 ते 4 दिवस अगोदर तुमचं हॉल तिकीट येऊन जातं मित्रांनो, याच्यामध्ये हेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आणि हॉल तिकीटवरती जो काही ईमेल ID वगैरे मित्रांनो तुम्ही एंटर केलेला आहे फॉर्म भरताना त्याच्यावरती तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे कसं आहे काय, तसं तो हॉल तिकीट आल्यावर मीच तुम्हाला अपडेट देणार आहे। परंतु भरपूर विद्यार्थ्यांचं ग्राउंड होऊन जातं, मग ते विचारता माझं ग्राउंड कधी येईल, माझं ग्राउंड हुसकलं, माझं मिस झालं, हे झालं ते झालं, ते काहीच होत नाही मित्रांनो तुमच्याकडनं। लक्षात घ्या, ग्राउंड मिस झालं तुम्ही काहीच करू शकत नाही, ॲफिडेविट वगैरे काहीच होऊ शकत नाही आहे, त्यामुळं काळजी घ्या मित्रांनो। लक्षात घ्या, सर्व काही सांगण्याचं तात्पर्य लक्षात आलं असेल। ग्राउंड हॉल तिकीट तुमचं मित्रांनो ग्राउंडच्या जवळपास ज्यावेळेस मित्रांनो ग्राउंडला सुरुवात होते त्याच्या 2
2-4 दिवस अगोदर येत असतं. आय होप सांगण्याचं तात्पर्य लक्षात आलं असेल. काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओला लाईक करा. वेळ भेटतोय तर तयारी करा. ग्राउंड असो लेखी परीक्षा असो, यामध्ये काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा. आणि तुम्हाला काय याविषयी वाटतं की वयोमर्यादा वाढून द्यायला पाहिजेत किंवा डबल फॉर्म रद्द व्हायला पाहिजेत किंवा मित्रांनो या ठिकाणी ग्राउंड कधीपर्यंत व्हायला पाहिजेत कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.